नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याचं वेबसाईट पोर्टल आलेलं आहे. आता तुम्ही जो काही तुमचा फॉर्म आहे तो ऍपवरनं भरू नका, कारण ऍपवरती खूप प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला माहिती आहे, सारखं अपडेटला जात आहे, सर्व्हर एरर वगैरे वगैरे खूप त्याने आपल्याला इरिटेट केलेलं आहे. तर तुम्हाला आता पोर्टलवरती नेमका कसा अर्ज करायचा जेणेकरून हा अर्ज लगेच पात्र होईल, याच्यामध्ये काही त्रुटी तुम्हाला मिळणार नाहीत. ह्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा. याच्यामध्ये मी तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे, संपूर्ण माहिती लाईव्ह दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला अर्ज लगेच पात्र व्हावा, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. हे बघा, आपण ज्यावेळेस हा पोर्टल ओपन करतो, आता याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. याचं नाव आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. याचं असं वेबसाईटचं नाव आहे. हे असं तुम्ही टाकलं गुगलला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, तर मग हे असं काही तुम्हाला दिसून येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अर्जदाराचं लॉग इन, इथं तुम्हाला हा ऑप्शन दिसून येतो. हे बघा लगेच आहे. आवश्यक कागदपत्रे इथंच आहेत. जर तुम्हाला माहित नसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता जे काही तुमची आवश्यक कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, आधार कार्डवरनं ते तुमचं आदिवासी प्रमाणपत्र आहे, परत बाकीचे आहेत हमीपत्र आणि फोटो, हे सगळं इथं तुम्हाला बघायला भेटेल. माहिती पाहिजे असेल तर माहिती पण तुम्ही इथं बघू शकता. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्हाला आता अर्जदार तुम्हाला इथून तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आतापर्यंत पोर्टलवरती 26,000 लोक अर्ज झालेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत लोकांनी भरलेले आहेत. तर चला आपण आता सुरुवात करूया. हे बघा, इथं अर्जदार लॉग इन दिसतंय, याच्यावरती क्लिक करायचंय. आता पहिल्यांदा तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचंय. आता तुम्हाला खूप जण म्हणतील की आम्ही ऍपवर पहिल्यांदा भरले, मग इथं भरू का? तर परत परत भरायची गरज नाही मित्रांनो. ह्याच्यावरती ज्यांनी भरलेलं नाही त्यांनी भरू शकता. त्यासाठी तुम्हाला आधी अकाउंट क्रिएट करावं लागेल. आधी अकाउंट क्रिएट करायचंय. याच्यासाठी तुमचं इथं आधार कार्ड वरनं जे नाव आहे ते इंग्लिशमध्येच टाकायचंय मित्रांनो. साइन अप करताना तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाकायचंय. मोबाईल नंबर, पासवर्ड तुमचा जो कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव, तुमचं जे काही कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका आहे ते, आणि तुम्ही कोण आहात, म्हणजे तुम्ही स्वतः आहात का तुम्ही कुणाकडून भरून घेताय. कारण ह्याच्यामध्ये खूप जणांना ऑथॉरिटी दिलेली आहे हा फॉर्म भरण्यासाठी, जसं की आपला आशा वर्कर आहे, ग्रामसेवक आहेत, सगळ्यांना ते ऍक्सेप्ट करायचं, कॅप्चा टाकायचं. कॅप्चा नंतर तुम्हाला तुमचा जो काही आहे तो सगळं तुम्हाला तुमचं मिळून जाईल. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन वर जायचंय. लॉग इन वर झालं की तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथं टाकून हा कॅप्चा दिसतोय तुम्हाला, हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचा. जसं तुम्ही याच्यावरती लॉग इन कराल तर तुम्हाला असं विंडो दिसेल, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही आधार नंबर आहे इथं बघा तुम्हाला दिसतंय. आता जसं तुम्ही लॉग इन केलं, पहिल्यांदा तुम्हाला आधार नंबर टाकाय यासाठी येईल. इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मग सेंड ओटीपी करायचा आहे. ओटीपी सेंड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं काही नोंदणी अर्ज तुम्ही केला होता त्यांचं तुम्हाला इथं नाव दिसेल. जे काही महिला आधार कार्डवरचे जे नाव आहे ते पूर्ण इंग्लिशमध्ये दिसेल. पतीचं नाव असेल तर पतीचं, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं तुमचं टाकायचं आहे. आता तुम्ही जर लग्न झालेलं असाल तर तुम्ही पतीचं नाव टाका, नसेल तर वडिलांचं नाव टाका. महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे. वैवाहिक स्थिती टाकायची, इथं काय असेल ते, तुमचं जन्मतारीख टाकायची, आणि तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात का नाही हे पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. लक्षात आलं? पहिली स्टेप काय? पहिली स्टेप तुम्हाला इथं जसं तुम्ही रजिस्टर करून लॉग इन केल्या तुम्हाला इथं आधार नंबर मागेल. आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याचं ओटीपी सेंड करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि तुमची जी काय आधार तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर केलं होतं त्याचे सगळे डिटेल इथं तुम्हाला भरायचे आहे. त्याच्यावरती तर आधार कार्डवरचं नाव ऑटोमॅटिक येईल, इथं तुमचं सगळं नाव येईल आणि हे तुम्हाला नीट इन्फॉर्मेशन भरायची. आता पुढची स्टेप काय मित्रांनो, तर तुम्ही इथं बघा आपला जन्म वर्ष झाला आहे का, तर होय म्हणायचं आणि पुढे जायचंय. तुमचा जो पत्ता आहे तो टाकला जाईल. पिनकोड, तुमचा जो काही आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो इथं टाकायचा आहे. दुसरा कुठलाही पत्ता इथं टाकू नका. तुमचा आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे. पुढची महत्वाची स्टेप्स आहे ती म्हणजे बँक खातं. बँक खातं आपलं जोडलेलं आहे का हे बघायचंय. जर जोडलेलं असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही. पण शक्यतो तुम्ही तुमचं जे काही नंबर आहे, मोबाईल नंबर आणि बँक खात्याला जो तुमचा आधार नंबर आहे तो नक्की जोडला गेला पाहिजे, नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. मित्रांनो लक्षात घ्यायचंय. काय करायचंय, तुम्हाला पहिलं तुमचा अकाउंट नंबरला, बँक अकाउंट नंबरला तुमचं आधार नंबर जोडायचा आणि तुमचा मोबाईल नंबर, आणि तुमचं जे आहे ते पर्सनल अकाउंट असलं पाहिजे. जॉईंट अकाउंट चालणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं. जॉईंट अकाउंट असेल तर काही उपयोग नाही होणार, रिजेक्ट होईल फॉर्म तुमचा. आता पुढे बघा, सगळे कागदपत्र अपलोड करायचे आणि त्याची मॅक्सिमम साईज ही 5 MB पाहिजे. आता इथं पहिल्यांदा तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचंय, किंवा शाळेत जन्माचा दाखला, किंवा शाळेत सोडल्याचा दाखला, किंवा 15 वर्ष पूर्वीचं रेशन कार्ड, हे तुम्हाला इथं अपलोड करायचं. ह्यापैकी कोणतेही एक अपलोड करायचंय. ते तुम्ही JPG मध्ये म्हणजे फोटोमध्ये पण पाठवू शकता किंवा PDF मध्ये पण अपलोड करू शकता, हे लक्षात घ्यायचंय. दोन्ही पण इथं फॉर्मॅट चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे, इथं तुमच्याकडे केशरी
कार्ड आहे का हे बघायचं तुम्हाला. केसरी कार्ड असेल तर तुम्हाला होय किंवा नाही म्हणायचंय. पुढचं तुमचं अर्जदाराचं हमीपत्र. आता पहिलं कसं होतं, हमीपत्र आपल्याला तिथं करायला लागायचं. आता तुम्ही इथं डाउनलोड केलं ना, हमीपत्र डाउनलोड करता येईल तुम्हाला. हमीपत्र डाउनलोड केलं बघा, असं दिसतं हमीपत्र डाउनलोड करा. त्याच्यावरती हे सगळ्या टिका करा. टिका करून झाल्यानंतर तिथं तुम्हाला साइन करून अपलोड करायचंय. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय, इथं हमीपत्र इथं अपलोड करायचंय. त्याचा आपण पीडीएफ मध्ये अपलोड करू शकता. सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही फोटोमध्ये किंवा पीडीएफ मध्ये पण डाउनलोड अपलोड करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही अर्जदाराचा फोटो आहे, तो अर्जदाराचा फोटो तुम्ही अपलोड पण करू शकता, जो ऑलरेडी काढलेला आहे, किंवा तिथं कॅमेराच्या थ्रू पण काढू शकता. लक्षात आलं. त्याच्यामध्ये फक्त पीएनजी आहे, इथं पीडीएफ अपलोड करू नका. फोटो पीडीएफ मध्ये चालणार नाहीये. फोटो हा फक्त फोटो मध्ये चालणार आहे, म्हणजे त्याचं फॉर्मॅट एक तर जेपीजी किंवा पीएनजी असं चालणार आहे, त्याचं पीडीएफ चालणार नाही. इथं हमीपत्र स्वीकारावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सबमिट करायचंय. सेव्ह ॲज ड्राफ्ट करा. परत पुढे गेल्यानं तुमचं अर्जदाराचं बँकेचं खात्याचं सगळ्यात महत्वाचं आहे आता, कारण खूप जणांचा प्रॉब्लेम इथंच होतो. जे काही खातं आहे बँक खातं ते नीट टाकायचं आपल्याला. बँकेचं जे काही नंबर आहे, तुमचं नाव आहे, तुमचं जे काही बँक खात्याचं नाव आहे, तुमचं क्रमांक काय आहे ते सगळं नीट टाकायचं. IFSC कोड आहे हे सगळं टाकायचंय. हे तुम्हाला आधी कशाच्या आधी आहे हा पोर्शन, हा कागदपत्रांच्या अगोदर आहे, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर तुमचं जे झालं हे तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं. त्याच्यामध्ये बघा काही तुम्हाला काही महत्वाचे हे आहे, जसं केसरी रेशन कार्ड आहे का, पिवळे रेशन कार्ड आहे का, त्याचा पुढची बाजू, समोरील बाजू, मागची बाजू. लक्षात आलं. हे बघा इथं समोरील बाजू किंवा पिवळी मागची बाजू, हे तर पिवळं आहे का नाही हे पण तुम्हाला सांगायचं आहे. अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करून फोटो अपलोड करून पुढे जायचंय. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं हा अर्ज स्वीकारा म्हणून येतो, ते स्वीकारायचं आहे. नंतर तुम्हाला पुढं झाल्यानंतर तुमचा जो काय आहे, तुम्हाला एक तुमचा जर फॉर्म सक्सेसफुली झाला तर तुम्हाला डायरेक्ट तिथं तुमचा जो काही फॉर्म आहे तो पेंडिंग दिसला जाईल. आणि जर तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट ठेवला तर तुम्हाला तो ड्राफ्ट म्हणून दिसला जाईल. लक्षात घ्यायचंय. सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला सगळं फॉर्म भरल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट नाही करायचं, तुम्हाला डायरेक्ट सबमिट करायचं आहे. कारण ड्राफ्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं ड्राफ्ट दिसेल आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तिथं पेंडिंग, सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं पेंडिंग दिसेल. तर ही सोपी आणि सरळ माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. थोडी माहिती फास्ट का सांगितली, कारण प्रत्येक व्हिडिओ आपला मोठा होत आहे आणि लोकांना मोठा व्हिडिओ बघायला आवडत नाही. लोकांना पटापट माहिती पाहिजे असते, म्हणून मी हा व्हिडिओ फास्ट तुमच्यासाठी बनवला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटले असतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये भरभरून कमेंट करू शकता. कमेंट करायला घाबरायचं नाही. आणि जर मला पर्सनल म्हणजे मला जर टाइम मिळाला तर सगळे पर्सनली मी सगळ्यांचे कमेंटचे उत्तर देईल. त्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओज बनवेल मी कमेंट सेक्शन वरती, कारण कमेंट आपल्याला खूप येत आहेत आणि कमेंट्सवर उत्तर देणं आपलं काम आहे माझं स्वतःचं. त्यामुळे मी लवकरात लवकर तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर पण देईल. पण जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. आता कोणाकोणाला पात्रता जर माहिती असेल तर तुम्ही पात्रता पण बघू शकता, अपात्रता बघू शकता, अर्जाची प्रक्रिया काय हे पण बघू शकता. अर्जाची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, एक तर तुम्ही पोर्टलवर भरा आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही हा टोल फ्री क्रमांक आहे 181 याच्यावरती जाऊन तुम्ही कॉल करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर इथं त्रुटी नोंदवा आहे उजव्या हाताला, तर तिथवरती क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे काही जे एरर आहेत, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला आता समजा तुमचा प्रॉब्लेम आला मध्येच पोर्टलवरती काय करताना, तर तुम्ही तो तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करा. तुमचा जो एरर आहे, समजा माझा एरर असा आला की माझा फोटो अपलोड होत नाहीये, एरर येतोय काहीतरी सर्व्हर एरर येतोय, सर्व्हर एक्सेप्शन, तर तुम्ही तर लिहू शकता तुमचा जो एरर आहे तो तिथं तुमचा स्क्रीनशॉट ऍड करू शकता. तुम्हाला ज्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट करता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर भेटतो. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करता, पेंडिंग मध्ये जातो, त्यावेळेस तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर भेटतो. तो ऍप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे. रिपोर्टिंग पर्सन म्हणजे नाव, म्हणजे तुम्ही तुमचं नाव टाकायचं इथं आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो पण इथे टाकायचा आहे, जेणेकरून ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या जाणून घेण्यासाठी. आणि तुमचा जो प्रॉब्लेम होता त्यांचं निवारण करण्यासाठी हे फॉर्म आहे. इथं तुम्ही तुमचं सगळं काही शंका आहे त्या तुम्ही इथं टाकू शकता. आता याच्यामध्ये काही अजून तुम्हाला त्रुटी वाटल्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या नोंदवू शकता. तुमचा आता तुम्ही म्हणाल की माझ्या मोबाईलवर नाही, तर मोबाईलवरचं भरू का, तर मोबाईलवरती तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर भेटत नाहीये शक्यतो, तर तुम्ही पोर्टलवरतीच जर भरला असेल तर तुम्ही इथं त्रुटी नोंदवा. आणि सगळ्यात सोपं आहे पोर्टलवरती भरणं, जास्त अवघड नाही, सोपं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे काही जास्त लोड घ्यायची गरज नाही. जर त्याच्यावरती अजून काही तुम्हाला शंका वाटत असल्या तर आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.